नमस्कार. गोव्याची लोकधारा या मालिकेअंतर्गत जो विषय मी आज तुमच्यासमोर घेऊन आले आहे ते म्हणजेच मुसळ नृत्य. उषावती नदीच्या किनारी वसलेला चांदोर हा नितांत सुंदर, निसर्ग संपन्न आणि रमणीय असा गाव. पूर्वीचा चंद्रपूर, गोव्याची राजधानी. कदंबकालीन वैभव संपन्नता या गावाला लाभलेली आहे. कदंबाच्या कालखंडामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक वैभव या गावाला वेढून होते. या गावाला व्यावसायिक दृष्टिकोनातून संपन्नता प्राप्त झालेली होती आणि या पार्श्वभूमीवरती कदंबकालीन ही जी राजधानी होती त्या राजधानीचं एक सांस्कृतिक वैभव म्हणजेच हे मुसळ नृत्य. मुसळ नृत्य हे गोमंतकीय लोकपरंपरेतील शेकडो वर्षापासून चालत आलेलं एक महत्त्वपूर्ण असं लोकनृत्य आहे. गोमंतकीय ख्रिश्चन चाड्डो म्हणजेच क्षत्रिय समाजाचं हे लोकनृत्य आहे. कदंब राजे हरिहरा यांनी भोजावरती मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून हे नृत्य साजरं केलं जातं. कार्निवलची धामधूम संपल्यानंतर रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी असे 3 दिवस 3 वेगवेगळ्या जागावरती हे मुसळ नृत्य सादर केलं जातं. रविवारी कोटा महादेव मंदिराकडे हा पारंपरिक मांड आहे. त्यानंतर सोमवारी चांदोर तर मंगळवारी कौंडिण्यपूर. चांदोर गावातील हे जे 3 वाडे आहेत, कोटा, चांदोर आणि कावोरा, या 3ही वाड्यावर वेगवेगळ्या वास्तूंच्या माध्यमातून कदंबकालीन वैभव संपन्नतेचे दर्शन घडते. त्यानंतर मेळ जे आहेत ते मेळ वेगवेगळ्या घरांच्या अंगणामध्ये जातात. त्यात काही मानकरीही असतात आणि हे मेळ जेव्हा घराघरामध्ये जातात, अंगणामध्ये खेळतात, तेव्हा प्रत्येकाच्या दारामध्ये समई प्रज्वलित केलेली असते आणि त्यामुळे ज्यांच्या दारामध्ये ही समई प्रज्वलित केलेली असते तिथंच हे मेळ जातात, खेळ खेळतात. असं करून पूर्वी शेकडो घरांच्या अंगणामध्ये हे मेळ जायचे आणि स्वतःच्या नृत्याचं सादरीकरण व्हायचं. हे नृत्य करत असताना त्यांच्या हातामध्ये मुसळ ही महत्त्वाची वस्तू असते. पदन्यास आणि हातातील मुसळ यांचा यथोचित मेळ साधत हे नृत्य केलं जातं आणि त्याला सोबत ही गीताची असते. फुडल्यान खेळवयता मुसळांचो, फाटल्यान सळसळ तिसऱ्यांचो. फुडल्यान खेळवयता मुसळांचो, फाटल्यान सळसळ तिसऱ्यांचो. असं म्हणून हे नृत्य जेव्हा सादर केलं जातं तेव्हा ते एका वेगळ्या उंचीवरती पोहोचतं. खरं तर या नृत्याचं खास वेगळेपण म्हणजे हे नृत्य ख्रिश्चन समाज सादर करतो. ही परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या माध्यमातून धर्म बदलला तरीसुद्धा संस्कृती कशी बदलत नाही याचं प्रतीक म्हणून या नृत्याकडे आपण बघू शकतो. मुसळ नृत्य जेव्हा पारंपरिक मांडावरती सादर केलं जातं तेव्हा त्यांची वेशभूषाही पारंपरिकच असते. पायघोळ धोतर, शर्ट, त्यावरती काळ्या रंगाचं जॅकेट,
डोक्यावरती पांढऱ्या रंगाचा फेटा आणि पायात घुंगरू अशा वेशभूषेमध्ये ते मांडावरती गोलाकार उभे राहून हातामध्ये मुसळ घेऊन हे नृत्य सादर करतात. हे मुसळ अलीकडे बांबूचा मोठा दांडा असतो. आमचे मुसळ कोण्याचा दांडा, आमचे मुसळ केळीचा गवा अशा पद्धतीचे बोलही हे नृत्य सादर करताना गीतातून अभिव्यक्त होतात. सांत आंतोनीचो खेळ तो हां कितें ते पयलीं रोजार करतले हां हां आनी हांगा मुसळ मारतले पयले. बरोबर. हांगच्यान घराघरांनी वता सगळ्यांचे. आमचे जे हे आसा न्ही वांगडी आसा न्ही तेंचे एक एकल्या घरा कडेन वचून आमी मुसळ मारता. सुरवात हांगच्यान करता आनी शेवटूय हांगा सगळ्यांगेर जाले म्हणटरी परतून येवन हिंगा संपयता सगळें. वेगवेगळ्या तऱ्हेने ही गीतं सादर केली जातात. पहिल्यांदा महादेव मंदिरासमोर हे नृत्य सादर करण्यापूर्वी गाऱ्हाणं घातलं जातं. त्याच्यामध्ये महादेवाचा संदर्भ येतो, हरिहर राजाचाही संदर्भ येतो. ईश्वरा बोलीवारा सात से गुना गाजा गौरी ओम वसी माओरिया वसरे गाना रे गाना हरि 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 आणि आमच्या मुलाला आणि केळीच्या चांदोर येथील कावोरा वाड्यावर जेव्हा हे नृत्य सादर करायचं असतं त्यावेळी सेंट अँथोनी चॅपल समोरील कुरिसाजवळ जाऊन समूहाने गाऱ्हाणे घातले जाते आणि मग गोलाकार हातामध्ये मुसळ घेऊन फेर धरला जातो. यावेळी त्यांच्या हातामध्ये घुमट, झांज आणि पायातले घुंगरू यांची एक नादमयता निर्माण होते. इथं सादरीकरण झाल्यानंतर मग हे मेळ वाड्यावाड्यावरील घराघराच्या अंगणामध्ये सादरीकरणासाठी जातात. लोक मानत आलेले आहेत की ज्यांच्या घरामध्ये उजेड असेल त्याच अंगणामध्ये जाऊन हे खेळ खेळायचे. ज्यांच्या पूर्वी घरात किंवा दरवाजावरती अंगणामध्ये समई प्रज्वलित करून ठेवली जायची आणि त्यामुळेच या मेळाला कळून चुकायचं की यांच्या घरामध्ये जाऊन हे खेळ अंगणामध्ये सादर करायचे. अलीकडच्या काळामध्ये ज्यांच्या घरामध्ये उजेड असेल त्याच घरामध्ये हे मेळ जातात आणि अंगणामध्ये सादरीकरण करतात. कधीकधी एखाद्या घरामध्ये
जर व्यक्ती मृत झाली असेल तर तिथे काळोख असतं, तिथे जाणं होत नाही. मुसळ खेळ सादर करण्यासाठी वाड्यावरील घरांच्या अंगणामध्ये जेव्हा मेळ जात असतात तेव्हा एका घरातून दुसऱ्या घरापर्यंत पोहोचताना सुद्धा वाटेवर ते वाद्य आणि गायन चालूच असतं. हे एक खास वैशिष्ट्य या मुसळ खेळांचं. जिला जिला कांकणा सोयवारला, जिला जिला कांकणा सोयवारला, जिला जिला कांकणा सोयवारला. ज्या घरातील व्यक्ती मृत झालेली असेल त्या घराच्या अंगणामध्ये समई प्रज्वलित असते किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये वीजही असते, तरीसुद्धा तिथं जाऊन हे नृत्य खेळले जात नाही. उलट तिथं जाऊन एक काहीतरी शब्द बोलून ही मंडळी माघारी वळतात. म्हणजे कदाचित त्या घरामध्ये वेदना आहे आणि तिथं हे कसं सादर करायचं हा पूर्वापार चालत आलेला संकेत, त्याचं पालन ही मंडळी करत असतात. मुसळ नृत्य, ज्याला मुसळ खेळ असंही म्हणतात, ते गोमंतकाचे एक सांस्कृतिक संचित आहे. या मुसळ खेळांच्या माध्यमातून दोन धर्माचं एक वेगळेपण जसं आपल्याला अनुभवता येतं, तसंच याच्यातील उत्स्फूर्त आनंद, एक संस्कृती आणि इतिहास यांचाही प्रवास सातत्याने दिसत राहतो. ज्याने आपल्या वयाची 70 ओलांडलेली आहे असे जॉयल डिसिल्वा आणि प्रोफेसर आंताव आर्नाल्डो हे दोन लोककलाकार या मुसळखेळ नृत्याविषयी अतिशय आत्मीयतेने बोलताना दिसतात. एखादी कला अमुक एका धर्माची आहे, तमुक एका धर्माची आहे, अशा चौकटीत आपण तिला नाही बसवू शकत. कला जी आनंद देते, कला जी इतिहास संस्कृतीचं वेगळेपण बहाल करते, येणाऱ्या पिढीला या मातीचं एक उज्ज्वल भविष्य सांगू पाहते, ती म्हणजेच कला असते. मुसळ नृत्य पोर्तुगीज कालखंडामध्ये धर्मांतरण झालं तरीसुद्धा आपल्या नृत्याची परंपरा आजही चालू ठेवून एक हिंदू संस्कृती ही त्याच्यामधून अभिप्रेत होताना दिसते. याचाच अर्थ धर्म बदलला तरीही संस्कृती बदललेली नाही. गोवा हे शांततेचं प्रतीक आहे आणि त्याचं दुसरं एक नाव म्हणजेच मुसळ नृत्य असंही आपण म्हणू शकतो. कारण या मुसळ नृत्याच्या माध्यमातून दोन धर्मांचं एकत्रितकरण, या मुसळ नृत्याच्या माध्यमातून दोन धर्म आपल्याला एका संस्कृतीचं वेगळेपण अधोरेखित करताना दिसतात. कुशावतीच्या तीरावर वसलेला हा सुंदर गाव, नदीकाठी वसलेला हा सुंदर गाव, या गावानं जे ऐतिहासिक सांस्कृतिक संचित बहाल केलेले आहे त्या सगळ्याचं सार सर्वस्व आपल्याला मुसळ नृत्यातून दिसतं. आणि हे नृत्य प्रवाहित होताना नवीन कोवळ्या तरुण हातांच्या मध्ये जेव्हाही मुसळ दिसतं तेव्हा वाटत राहतं की नाही, हे संचित असंच आहे आणि ते तसंच कुशावतीप्रमाणे प्रवाही राहणार आहे.